आपण जीवनात आध्यात्मिक मार्गदर्शन आणि शहाणपण शोधत आहात का? तसे असेल तर प्राचीन भारतातील अत्यंत पूजनीय आणि प्रभावी ग्रंथांपैकी एक असलेल्या भगवद्गीतामध्ये याची उत्तरे सापडतील. 2000 वर्षांपूर्वी रचलेले हे महाकाव्य हिंदू धर्म, योग आणि वेदांत तत्त्वज्ञानाच्या शिकवणुकीवर आधारलेले असून आत्मसाक्षात्कार आणि प्रबोधनाचा कालातीत संदेश देणारे आहे. भगवद्गीतेमध्ये योद्धा अर्जुनाला एका महायुद्धाच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीकृष्णाकडून मार्गदर्शन घेत विश्वातील रहस्ये आणि मानवी आत्म्याचे स्वरूप उलगडताना नैतिक पेचप्रसंगाला सामोरे जावे लागते. गीता आपल्या संवादातून अस्तित्वाचे स्वरूप, भक्तिमार्ग आणि स्वतःचे खरे स्वत्व समजून घेण्यासाठी कृतीची भूमिका याविषयी अंतर्दृष्टी देते. धर्म, कर्म आणि भक्ती या संकल्पना आणि वैराग्य आणि निस्वार्थ सेवेचे महत्त्व यासह भगवद्गीतेचे प्रमुख विषय आणि शिकवण आपण या पुस्तकात उलगडणार आहोत. तुम्ही आध्यात्मिक साधक असाल किंवा केवळ प्राचीन ज्ञानाच्या शोधात रस घेत असाल, गीता वास्तवाचे स्वरूप आणि जीवनाचे उद्दिष्ट याविषयी सखोल आणि प्रेरणादायी दृष्टिकोन देते. परिचय, इंट्रोडक्शन. भगवद्गीता हा एक हिंदू धर्मग्रंथ आहे जो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि पूजनीय ग्रंथांपैकी एक मानला जातो. हा ग्रंथ महाभारत महाकाव्याचा एक भाग आहे आणि त्याच्या सखोल तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक शिकवणीसाठी ओळखला जातो. भगवद्गीतेचा अभ्यास आणि विश्लेषण विद्वान आणि आध्यात्मिक साधकांनी शतकानुशतके केले आहे आणि आजही ती समर्पक आणि मौल्यवान आहे. हा ग्रंथ मुळात कुरुक्षेत्राच्या रणांगणात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संभाषण आहे. देवाचा अवतार मानले जाणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन देतात, जो स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध युद्ध करण्यास कचरतो. भगवद्गीतेतील शिकवण कालातीत असून अस्तित्वाचे स्वरूप आणि प्रबोधनाचा मार्ग यांची माहिती देते. या लेखात आपण भगवद्गीतेच्या प्रमुख शिकवणी आणि संकल्पनांचा सारांश देणार आहोत. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. भगवद्गीता हा 700 श्लोकांचा हिंदू ग्रंथ आहे जो प्राचीन भारतीय महाकाव्य महाभारताचा भाग आहे. हा हिंदू परंपरेतील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो आणि शतकानुशतके त्याचा अभ्यास आणि आदर केला जात आहे. गीता हा राजकुमार अर्जुन आणि त्याचा सारथी व मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आधारलेली ही गीते स्वतःचे स्वरूप, अस्तित्वाचा अर्थ आणि जीवनाचे उद्दिष्ट यासह विविध आध्यात्मिक आणि नैतिक विषयांवर मार्गदर्शन करते. गीतेचा भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानावर खोलवर प्रभाव पडला आहे आणि जगभरातील विद्वान आणि आध्यात्मिक साधकांनी गीतेचा अभ्यास आणि अर्थ लावला आहे. हे मानवी स्थितीची सखोल अंतर्दृष्टी आणि अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी व्यावहारिक ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. हा मजकूर आध्यात्मिक अन्वेषण आणि चिंतनशक्तीचा पुरावा आहे आणि आज लाखो लोकांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा स्रोत आहे. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. भगवद्गीता, ज्याला देवाचे गीत देखील म्हटले जाते, हा एक पवित्र हिंदू ग्रंथ आहे ज्याचे 18 अध्याय आहेत आणि महाकाव्य महाभारताचा एक भाग आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय धर्मग्रंथांपैकी एक मानला जातो आणि आजही मोठ्या प्रमाणात वाचला जातो. पुस्तकाची सुरुवात अर्जुन या योद्धा राजपुत्राच्या व्यक्तिरेखेने होते, ज्याने आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढाईत जाण्याविषयी आपली शंका आणि संभ्रम व्यक्त केला आहे. अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अनेक उपदेश आणि अंतर्दृष्टी देतात, जो ग्रंथाचा मुख्य भाग आहे. भगवद्गीतेतील प्रमुख अध्यायांचा थोडक्यात सारांश येथे आहे. अध्याय 1, अर्जुनाची निराशा. पहिल्या अध्यायात अर्जुनाची द्विधा मनस्थिती आणि युद्धपूर्व भावनिक अवस्थेचे वर्णन करून उर्वरित पुस्तकाची मांडणी केली आहे. अर्जुनाचा गोंधळ आणि निराशा हे मानवी स्थितीचे प्रतीक आहे आणि भगवान श्रीकृष्णाची शिकवण समान आव्हानांना सामोरे जाणाऱ्या कोणालाही मार्गदर्शन आणि स्पष्टता प्रदान करण्यासाठी आहे. अध्याय 2, ज्ञानाचा योग. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग या संकल्पनेचा परिचय करून दिला आहे, ज्यामध्ये परिणामाची आसक्ती बाळगता आपले कर्तव्य पार पाडणे समाविष्ट आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आंतरिक शांती प्राप्तीचा मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. अध्याय 3, क्रियायोग. येथे भगवान श्रीकृष्ण कर्मयोग या संकल्पनेचा विस्तार करतात आणि आध्यात्मिक उन्नती आणि प्रबोधनाचे साधन म्हणून क्रियेचा कसा उपयोग करता येईल हे स्पष्ट करतात. आपल्या कर्माच्या फळाशी आसक्त न राहता
अलिप्ततेने आपले कर्तव्य पार पाडण्याचे महत्त्व ते अधोरेखित करतात. अध्याय 4 ज्ञान आणि बुद्धीचा योग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व विशद करतात आणि त्यातून खरे ज्ञान आणि बुद्धी कशी मिळू शकते हे स्पष्ट करतात. जन्ममृत्यूच्या चक्राविषयी आणि आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीद्वारे या चक्रातून मुक्त कसे होऊ शकते याविषयीही ते समजावून सांगतात. अध्याय 5 त्यागाचा योग. आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याग आणि वैराग्य यांचे महत्त्व या अध्यायात अधोरेखित करण्यात आले आहे. आपल्या कर्मांच्या फळाचा त्याग करून आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली समतेची स्थिती कशी प्राप्त करता येईल हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. अध्याय 6 ध्यानाचा योग. या अध्यायात ध्यानसाधना आणि त्याचा उपयोग आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो यावर लक्ष केंद्रित केले आहे. भगवान श्रीकृष्ण विविध ध्यान तंत्रांचे तपशीलवार स्पष्टीकरण देतात आणि यश मिळविण्यासाठी सराव आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करतात. अध्याय 7 ज्ञान आणि समजूतदारपणाचा योग. येथे भगवान श्रीकृष्ण ईश्वराचे स्वरूप आणि अंतिम वास्तव यांचे सखोल आकलन विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट करतात. आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्ती आणि समर्पणाचे महत्त्वही ते समजावून सांगतात. अध्याय 8 अविनाशी ब्रह्माचा योग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण परमवास्तवाच्या स्वरूपाविषयी सांगतात, ज्याचे वर्णन अविनाशी आणि शाश्वत असे केले आहे. ध्यानसाधनेतून जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळविण्याची प्रक्रिया आणि आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीची प्रक्रियाही ते समजावून सांगतात. अध्याय 9 अंतिम ज्ञान आणि सर्वोच्च रहस्याचा योग. या अध्यायात दैवाचे स्वरूप आणि त्याच्या रहस्यांची सखोल समज विकसित करण्याचे महत्त्व विशद केले आहे. भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्ती आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित करतात. अध्याय 10 दिव्य तेजाचा योग. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या दैवी गुणांबद्दल आणि जगात प्रकट होण्याच्या मार्गांबद्दल सांगतात. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून भक्ती आणि समर्पणाचे महत्त्व ते अधोरेखित करतात. अध्याय 11 विश्वरूपाच्या तत्त्वज्ञानाचा योग. कृष्णाने अर्जुनाला एक अतिशय मोठे आणि शक्तिशाली रूप दाखवले ज्यामुळे अर्जुन खूप घाबरला. कृष्ण अर्जुनाला सांगतो की तो खरोखरच मोठा आहे आणि कायमचा निघून जातो. तो सर्वांचा आरंभ, मध्य आणि अंत आहे. तो म्हणतो की सर्व काही त्याच्यामुळे घडते आणि सर्व काही त्याच्यावर अवलंबून असते. श्रीकृष्ण नेमका कोण आहे हे अर्जुनाला समजते आणि तो त्याला नमन करतो. तो क्षमा आणि दया मागतो. अध्याय 12 भक्तियोग. 12वा अध्याय भक्तियोग, भक्ती मार्ग आणि ईश्वर प्रेमाचा आहे. श्रीकृष्ण भक्तीचे महत्त्व समजावून सांगतात आणि मोक्ष किंवा मोक्ष प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग कसा आहे हे सांगतात. सेवा, उपासना, मनन, चिंतन अशा क्रियांमध्ये गुंतून भक्तीची सर्वोच्च पातळी कशी मिळवता येते याविषयी ते सांगतात. असे केल्याने मनुष्य स्वतःमध्ये भगवंताचे अस्तित्व अनुभवू शकतो आणि देवाबद्दल अगाध प्रेम आणि भक्ती विकसित करू शकतो. अध्याय 13 क्षेत्र आणि क्षेत्र विभाग योग. 13व्या अध्यायात शरीर, आत्मा आणि परमात्मा किंवा ब्रह्म यांच्यातील फरक सांगितला आहे. शरीर हे गोलाकारासारखे किंवा गोलासारखे कसे आहे आणि आत्मा हा क्षेत्राचा किंवा क्षेत्राचा ज्ञाता कसा आहे हे कृष्ण समजावून सांगतात. परमात्मा किंवा ब्रह्म हे प्रत्येक जीवात आहे आणि ते सर्व ज्ञानाचे, स्मरणशक्तीचे आणि विस्मरणाचे स्रोत आहे. आत्मिक ज्ञान आणि मुक्ती मिळवण्यासाठी शरीर, आत्मा आणि ईश्वर यांच्यातील फरक समजून घेण्याच्या महत्त्वावर कृष्ण भर देतात. अध्याय 14 गुणवत्ता विभाग योग. 14व्या अध्यायात भौतिक प्रकृतीच्या 3 गुणधर्मांची चर्चा केली आहे. सत्व, रज आणि तमस, जे सर्व सजीवांवर परिणाम करतात. चांगुलपणाच्या किंवा सत्वाच्या अवस्थेमुळे सुख आणि आत्मिक ज्ञानप्राप्ती होते. राजगुण किंवा राजांच्या स्थितीमुळे आसक्ती होते आणि अज्ञान किंवा तमस स्थितीमुळे आळस आणि संभ्रम निर्माण होतो, असे कृष्ण स्पष्ट करतात. भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक व्यासपीठ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जे या गुणांच्या प्रभावापलीकडे आहे, असेही ते स्पष्ट करतात. अध्याय 15 पुरुषोत्तम योग. 15वा अध्याय पुरुषोत्तम योगाविषयी आहे, जो भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांच्या पलीकडे जाऊन परमात्म्याची प्राप्ती करण्याचा मार्ग आहे. वैराग्य, त्याग आणि ईश्वर भक्तीतून हा मार्ग साध्य होऊ शकतो, असे कृष्ण स्पष्ट करतात.
सर्व प्राणिमात्रांचा स्रोत असलेल्या परमात्म्याचे स्वरूप आणि परमात्म्याची अनुभूती घेऊन मनुष्य आध्यात्मिक साक्षात्काराची सर्वोच्च पातळी कशी प्राप्त करू शकतो याचेही वर्णन त्यांनी केले आहे. अध्याय 16 दैवसूर संपदा विभाग योग. 16व्या अध्यायात प्रत्येक व्यक्तीतील दैवी आणि आसुरी अशा दोन प्रकारच्या प्रवृत्तींचा उल्लेख आहे. दैवी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीमध्ये निर्भयता, पवित्रता, प्रामाणिकपणा आणि आत्मसंयम हे गुण असतात, तर आसुरी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीमध्ये अहंकार, लोभ, क्रोध आणि मत्सर या गुणांचे वैशिष्ट्य असते, असे कृष्ण स्पष्ट करतात. आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्ष प्राप्तीसाठी दैवी गुणांचा विकास करणे आणि आसुरी गुण टाळणे यावर ते भर देतात. अध्याय 17 श्राद्ध त्रिकोण विभाग योग. 17व्या अध्यायात सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारच्या श्रद्धांबद्दल सांगितले आहे, जे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. कृष्ण समजावून सांगतात की माणसाची श्रद्धाच त्याची कर्मे आणि त्याचे नशीब ठरवते. प्रत्येक प्रकारच्या श्रद्धेची वैशिष्ट्ये आणि ते एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीवर कसा परिणाम करतात हे देखील ते वर्णन करतात. श्रीकृष्ण सात्विक श्रद्धा विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देतात, ज्यामुळे आध्यात्मिक प्रबोधन आणि मुक्ती मिळते. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. 18वा आणि शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योगाविषयी आहे, जो त्यागाद्वारे मुक्तीचा मार्ग आहे. आपल्या कर्मांच्या फळांचा त्याग करून आणि आसक्तीशिवाय आपली कर्तव्ये पार पाडून मनुष्य मुक्ती प्राप्त करू शकतो, असे कृष्ण समजावून सांगतात. त्या व्यक्तीने आपल्या स्वभावानुसार आणि जातीच्या विहित कर्तव्यांनुसार आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, याकडेही ते लक्ष वेधतात. कृष्णमुक्ती प्राप्तीसाठी अहंकाराचा त्याग करून सर्व कर्मे देवाला अर्पण करण्याच्या महत्त्वावर भर देतात. विश्लेषण और मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. भगवद्गीता शतकानुशतके कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा स्रोत आहे. जीवन, मृत्यू आणि विश्वाचे स्वरूप याविषयीच्या त्यांच्या शिकवणुकीचा भारतीय समाजावर आणि जगावर खोलवर परिणाम झाला आहे. गीता हा एक गुंतागुंतीचा आणि बहुआयामी ग्रंथ असून त्याचा अनेक प्रकारे अर्थ लावता येतो. अभ्यासक, धर्मशास्त्रज्ञ आणि सर्वसामान्य आमसह सर्व स्तरातील लोकांनी त्याचे वाचन आणि अभ्यास केला आहे. त्याच्या शिकवणुकीचा उपयोग शांतता, एकता आणि ज्ञान वाढविण्यासाठी, तसेच युद्ध, हिंसा आणि दडपशाहीचे समर्थन करण्यासाठी केला गेला आहे. गीतेचा एक प्रमुख विषय म्हणजे धर्माची कल्पना, ज्याचे रूपांतर कर्तव्य, नीतिमत्ता किंवा नैतिकता म्हणून केले जाऊ शकते. समाजात प्रत्येक व्यक्तीची अनन्यसाधारण भूमिका असून त्यांनी आपापल्या क्षमतेनुसार आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, अशी शिकवण गीता देते. ही कल्पना कर्म या संकल्पनेशी जवळून निगडीत आहे, जी मानते की आपल्या कर्मांचे परिणाम आहेत आणि आपण आपल्या कर्मांचे परिणाम स्वीकारले पाहिजेत, मग ते चांगले असो किंवा वाईट. गीतेचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आत्म्याचे आणि विश्वाचे स्वरूप. आत्मा अमर असून तो शरीर आणि मनापासून वेगळा आहे, अशी शिकवण गीता देते. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवणे आणि विश्वाच्या अंतिम वास्तवाशी साधर्म्य असलेल्या शाश्वत आत्म्यात विलीन होणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. गीतेमध्ये विश्वाचे स्वरूप आणि त्यातील आपले स्थान यांचा गुंतागुंतीचा आणि बारकाईने विचार मांडला आहे. त्याची शिकवण असंख्य व्यक्तींसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा स्रोत आहे आणि आजही अभ्यासाने सन्मानित आहे. निष्कर्ष कन्क्लुजन. भगवद्गीता ही एक जुनी आणि महान कथा आहे जी आपल्याला जे करणे आवश्यक आहे ते करण्यास शिकवते, बदल्यात काहीही नको म्हणून इतरांना मदत करते, देवावर विश्वास ठेवते आणि आध्यात्मिक बनते. हे आपल्याला जीवन, मृत्यू आणि आपण येथे का आहोत याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करते. हे पुस्तक आपल्याला देवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यास आणि स्वतःबद्दल जाणून घेण्यास, आतून शांत होण्यास आणि शहाणे होण्यास सांगते. भगवद्गीतेचे धडे जर आपण दररोज वापरले तर आज आपले जीवन बदलू शकते. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे आणि तत्त्वज्ञान, अध्यात्म, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृती अशा जगभरातील जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर त्याचा प्रभाव आहे. या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि ते आजही वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना प्रेरणा देते. भगवद्गीता हा अध्यात्म आणि जुन्या भारतीय लोकांच्या विचारांविषयी शिकवणारा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. खूप काळापासून लोकप्रिय असलेली ही एक खूप चांगली कथा आहे.
स्वतःला सुधारायचे असेल, वैयक्तिकरित्या पुढे जायचे असेल किंवा अध्यात्माचा शोध घ्यायचा असेल तर हे वाचायलाच हवे. भगवद्गीता ही एक कालातीत आध्यात्मिक मार्गदर्शक आहे ज्याने शतकानुशतके लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. जीवनाचे स्वरूप, अस्तित्वाचा हेतू आणि प्रबोधनाचा मार्ग याविषयी सखोल अंतर्दृष्टी मिळते. योग, निःस्वार्थ कर्म, भक्ती आणि ज्ञान या विषयीच्या शिकवणुकीतून गीता आपल्याला आपल्या मर्यादित आत्म्याच्या पलीकडे जाऊन आपल्यातील दैवी तत्वाशी कसे जोडावे हे सांगते. आपण आध्यात्मिक साधक असाल किंवा केवळ प्राचीन ज्ञानात रस घेत असाल, अधिक अर्थपूर्ण आणि परिपूर्ण जीवन जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने भगवद्गीता अवश्य वाचावी. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.